आणि आता पाहणार आहोत बातम्या विस्तारानं। नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये साई भक्तांनी गर्दी केलेली आहे। साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक शिर्डीत दाखल झालेत। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी साई नगरी सजलेली आहे। साईबाबांचं मंदिर दर्शनासाठी त्यामुळे रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शिर्डीमध्ये नवीन वर्षाचा जल्लोष पाहायला मिळतोय। साई नामाचा जयघोष करत असंख्य पालख्या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत। अनेक पालख्या या मुंबईहून दाखल झाल्या आहेत। खरं तर दत्त जयंतीपासून तर नवीन वर्षापर्यंत शेकडो पालख्या शिर्डीमध्ये येत असतात आणि खास करून या पालखीचं वैशिष्ट्य आहे, गेल्या 50 वर्षापासून ही पालखी सातत्याने 9 वर्षात शिर्डीला येत असते आणि भाविक जे आहेत ते अगदी साईनामाचा जल्लोष करत जयघोष करत या पालखीसोबत पायी चालत असतात। जवळपास 20 दिवसांचा प्रवास जो आहे तो या पालखीला करावा लागतो आणि बोरिवलीवरून मुंबईच्या बोरिवलीवरून ही पालखी जी आहे ती शिर्डीमध्ये दाखल झालेली आहे। आज मध्यरात्री मोठा जल्लोष जो आहे तो साई मंदिराच्या आसपास दिसणार आहेत। अनेक भाविक नृत्यावर ठेका धरत साईनामाच्या भजनावर ठेका धरत या ठिकाणी नववर्ष जे आहे ते साजरे करत असतात आणि त्यामुळे आता ही शिर्डी जी आहे ती पूर्ण साईमय झालेलं चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी।